झालं बाबाने हे असं केलं म्हणून घेतली ना. भिंतीवर ओढायचं नाही आई शंका आता. हा याच्याने कर, याच्याने धर धर. बटन दाबायचं येतंय, पेन्सिल पकडायची येते. हा इशू हाय कर, हाय हाय. किती छान हाय करते. आजी बाबा गेले नाही शंकाचे आता. दादा गेला. है की नाही. काय करते शंका? ABCD काढते. ABCD. आता असं पेन्सिलने वहीवर केलं. आमचा हिशोब चालू होता तर लगेच बाबांनी तिच्या Amazon नावावरून वस्तू ती मागवून घेतले. लगेच मागवली आणि वापर पण चालू झालाय शंकाचा. धर. बटन दाबायचं करते, इरेज करायचं कळतंय. माझी काय अशी अवस्था आहे अजून सध्या. दुखतंय, थोडंसं पेन होतंय. जास्त हालचाल करायची नाही. घरात हळू आवरेन, जास्त काही नाही. स्वयंपाक केलाय मावशींनी येऊन. भांडे वगैरे पण घासलेत, किचन आवरले. आता हे थोडंफार राहिले. तर ही शंका बघा तिकडं लगेच झाडू मारायला लागले. हाताखाली येत आहे लगेच. मोठी झाली बाळ माझं, मोठं झालंय, झाडू मारायला लागलंय. मम्माचं काम कमी करतोय. हो झाडू मारती. असं झाडू मारतात. मी इकडं बोलायला लागले की लगेच झाडू घेऊन निघाली शंका. है की नाही. झाडू मारते, झाडू मारते. आजी बाबा गेले ती शंकाची. आम्ही शुक्रवारी घरी आलो. कालचा दिवस आरामात गेला आणि आज ते सकाळी गेलेत. 15 दिवस राहिले. त्यांची खरंच खूप मदत झाली मला. ईशांकाला 2 दिवस खूप छान सांभाळलं. आमच्याशिवाय ती त्यांच्यासोबत राहिली. छान झालं ऑपरेशन, मस्त झालं. आता थोडंसं पेन होते पण तेवढं होणारच आहे. जास्त हालचाल केली तर जास्त होते, नाहीतर ठीक आहे. टॅबलेट वगैरे दिल्यात त्याच्याने राहून जाते. टायमिंगवर टॅबलेट घेतल्या की काही नाही. आणि होईल 10-12 दिवसात रिकवर होईल टाक्यांचं. आणि नंतर महिनाभर काळजी घ्यायला लावले. आता ऑपरेशनला जाताना मनात खरंच खूप धडधड होत होती, पण करायचं होतं कधी ना कधी. त्यामुळे मन घट्ट करून केलं मी. म्हणजे मनातनं भीती आणता गेली आणि गेलो. आम्हाला बुधवारी संध्याकाळी ॲडमिट व्हायला सांगितलं होतं, पण आम्ही काही झालो नाही. कारण ईशांका डॉक्टरांना तसं सांगितलं की आमचं लहान बाळ आहे, 2 दिवस आमच्यापासून लांब ठेवणं ते आम्हालाच योग्य नाही वाटत. आणि डॉक्टरांची पण परमिशन होती की तुम्ही गुरुवारी सकाळी ॲडमिट व्हा आणि फ्रायडेला दुपारी डिस्चार्ज पण देऊन देईल. तर मग सकाळी तरी निघायला आम्हाला 8 वाजले होते. गुरुवारी 8 वाजता गेलो. 10:30 पर्यंत ॲडमिशन प्रोसेस झाली. 10:30ला ॲडमिट केल्यानंतर 12-1 वाजेपर्यंत मला ठेवलेलं जनरल वॉर्डमध्ये. सलाईन वगैरे लावलं होतं. आणि त्यानंतर 1 वाजता ऑपरेशन थिएटरच्या जवळ रूममध्ये शिफ्ट केलं होतं. जेव्हा नंबर येईल त्यावेळेस जायचं होतं. काहीतरी माझं 2 वाजता ऑपरेशन होतं, पण जे माझ्या आधीचं ऑपरेशन चालू होतं ना त्याला थोडा लेट झाल्यामुळे मला 2:15च्या आसपास ऑपरेशनसाठी नेलेलं. पण 1 ते 3.25 तासाचा टाईम होता ना, तो खूप डिफिकल्ट होता. म्हणजे कोणी येत नव्हतं आणि सगळे ज्यांचे ऑपरेशन आहेत तेच तिथं समोर होते साईडला, म्हणजे बेडवर. तर खूप भीती वाटायची. प्रत्येक पेशंट हा वेगळ्या ह्याचा होता. ऑपरेशन त्यांचं वेगवेगळं, पण भीती वाटायची कसं होईल काय होईल, रडायला येत होतं. आणि आदल्या दिवशी मी फक्त 6:30 वाजता सकाळी आदल्या दिवशी 9 वाजता जेवण केलेलं. सकाळी 6:30ला ब्रश करून अर्धा ग्लास पाणी पिले. तेवढ्यावरच होती. तर काय खायला प्यायला नव्हतं सांगितलं 8 तास आधी. पण एवढं सकाळी काय जाणार म्हणून मी काहीच खाल्लेलं नव्हतं. मग 2:15 पर्यंत खूप असं घशाला कोरड वगैरे पडलेली, खूप असं कोरडं वाटत होतं. आणि ॲसिडिटीचा त्रास असल्यामुळे उलटीसारखं वाटायचं. तरी त्यांनी मला मेडिसिन आणि इंजेक्शन दिलं होतं ॲसिडिटीचं. तरी पण खूप त्रास झाला. आणि अधूनमधून कसं तरी करून यांना 2दा भेटायला बोलवलं मी.
मग 2:15ला मला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले. डोळ्यात पाणी होतं, भीती होती. छान म्हणजे सिस्टर खूप छान होत्या. समजून सांगितलं तुम्हाला काहीच कळणार नाही, आता 1 मिनिटात भूल चढून जाईल, तुम्हाला काहीच कळणार नाही. ऑपरेशन झाल्यानंतरच तुम्हाला 2 तास ICUमध्ये ठेवतील, त्यावेळेस तुम्हाला कळेल. मग तेवढं बोलेपर्यंत तर मला भूल देखील चढली आणि त्याच्यानंतरचं मला काहीच कळालं नाही. मग 5:30 पावणे 6 वाजता थोडीशी भूल उतरली. जी माझ्या तोंडात नळी टाकली होती ना, ती बाहेर काढताना माझ्या लक्षात आलं. डोळे काही उघडलेले नव्हते. आई आणि हे बघायला आले होते, त्यांचं ऐकायला येत होतं पण दिसत नव्हते मला. आणि नंतर ना 6:30ला जरा डोळे वगैरे उघडून मग बघितलं, म्हणजे बघता आलं मला, म्हणजे पूर्णपणे भूल उतरली. मग 7 वाजता रूममध्ये शिफ्ट केलं मला. मग 7 ते 10 काहीच खायचं प्यायचं नव्हतं. 10 वाजता 2 घोट पाणी आणि 12 वाजता डाळ भात दिला होता खायला. तर असं ऑपरेशनचा दिवस संपला माझा. नेक्स्ट रात्री 12च्या नंतर झोपी गेले तर 6लाच जाग आली. मेडिसिन आणि इंजेक्शन सलाईननी झोप छान आले, त्यामुळे तिथं काही पेन झालं नाही मला. पण नेक्स्ट डे परत पेन चालू झालं आणि टॅबलेट वगैरे चालू होत्या, त्यामुळे तेवढं जाणवतही नव्हतं. आणि आता ऑपरेशन झाले, ऑब्वियसली तेवढं दुखणारच. आणि दुपारी डिस्चार्जची प्रोसेसही चालू झाली. तर आदल्या रात्री बहिणीने डबा दिला होता. मम्मी आली होती दुपारचा डबा घेऊन. दुसऱ्या दिवशी सकाळी भाऊ डबा घेऊन आला होता, त्यामुळे जास्त काही यांची पण धावपळ झाली नाही. हे मम्मी आणि भाऊ सोबत होते. ईशांकाला सांभाळायला घरी आजी आजोबा आणि तिचा दादा होता, त्याच्यामुळे एवढी काही धावपळ झाली नाही. सगळ्या गोष्टी आधीच क्लेमच्या वगैरे करून ठेवल्यामुळे त्यांनासुद्धा थोडंसं सोपं पडलं. डिस्चार्ज होताना थोडंसं पळावंच लागतं आता तेवढंसं, तर तेवढं त्यांनी केलं. आणि दुपारी 2-3च्या आसपास मला डिस्चार्ज भेटला. मग तिथून पुढचा क्लिप मी जॉईन करते. चहा वगैरे घेतला आणि घरी आलो. ईशांकाची एक्सप्रेशन मी ॲड केलेले आहेत. खरंच खूप म्हणजे ऑपरेशन, खरंच ऑपरेशनची वेळ कोणावर यायला नको आहे. कठीण असतो तो काळ, म्हणजे बाहेरच्यांचं खरंच जीव कसा होत असेल. आपण एक भूल दिल्यामुळे बेशुद्ध असतो, आपल्याला काही कळत नाही. पण बाहेरच्यांचे हाल हे म्हटले. 1ला नेले, 3 वाजेपर्यंत कळालं होतं की ऑपरेशनला नाही नेले, पण जास्त सांगत नव्हते. आणि 3ला नेल्यानंतर 4-4:30ला आमचं असं होतं की विचारणं की काय झालं का, तर काही सांगत नव्हते. तर आम्ही घाबरलो होतो म्हणे बाहेर. आणि मग 5-5:30ला काहीतरी सांगितलं त्यांना झालं म्हणून. म्हणजे 2-2.5-3 तास चाललं वाटतं ऑपरेशन. तर अशा पद्धतीने कानाचं ऑपरेशन झाले. आता ऑपरेशन म्हणजे कानाला होल होतं, पडद्याला छोटंसं छिद्र, आणि ते वाढत जाण्यापेक्षा आणि जास्त काही अजून इन्फेक्शन वगैरे वाढेल म्हणून ते ऑपरेशन केले, बाकी काहीच नाही. आणि जास्त काही सिरियस असं म्हणता येणार नाही. ठीक आहे, आता मेंदूजवळ कानाचं असतं, त्यामुळे थोडक्यात सिरियस पण किंवा नाही पण. आता डॉक्टरांच्या दृष्टीने तर ते म्हणतातच सिरियस नाही, पण आपल्याला भीती वाटतेच. आता कोणतंही ऑपरेशन असलं, टाके पडणार, कट बसणार, तर ऑपरेशन हे भीतीदायकच असतं. पण झालं आहे आता ते. आणि खरं ईशांकाने मला खरंच खूप साथ दिली. राहिली ती मेन म्हणजे मला तिचीच काळजी होती माझ्यापेक्षा. आणि सगळे म्हणायचे घाबरू नको, पण घाबरून कधी ना कधी तिथंपर्यंत जायचंच होतं आणि करायचंच होतं. जर जास्त अंगावर काढलं असतं तर जास्त ते पेन वगैरे इन्फेक्शन वाढतं, म्हणून ते करणं भागच होतं. तर ते ऑपरेशन सक्सेस झाले. आता रिकवर होईलच. आता झाल्यानंतर डॉक्टर सांगतीलच फॉलोअपला वगैरे गेल्यावर कसं आणि कितपत भरून आले. मोबाईल चालू आहे. मंड्या बिल तुला लय कसं शांत बसलं. आयफोन किती आहे मला?
इकडे 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 इकडे. तर असा होता आजचा व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.